नमस्कार सांगलीकर, ही बघा आमची त्रिशक्ती जिमी, जेनी आणि आपला तिसरा गडी. बाहेरच्या कुत्र्याला बघून असं काय भुकायला लागल्या, जणू काय सीमेवर पाकिस्तानचा अतिरेकेचा आला. मग काय तासगावून आणलेलं खाद्याचं पोतं कवळ्यात मारलं आणि कात्रीनं कापून घेतलं. पोतं जड होतं म्हणून आधी थोडं खाद्य पाठीनं काढून घेतलं आणि पोतं उचलून खाद्याच्या भांड्यात ओतून घेतलं. मग थोडं कोंबड्यांना पण खायला टाकलं. मुक्या प्राण्यांची सोय झाली की मनाला कशी वेगळी शांती मिळते. वर इकडे पाणी सुटलं म्हणून पाण्याची मोटर आणून जोडून घेतली. ही बघा आमची 90च्या काळातली मोटर आवाज करत चालल्या. मग मी पण आधी पिण्याच्या पाण्याचा बाटला स्वच्छ धुवून पाणी भरून घेतलं आणि इकडे आशून केलेली शेती चुकून चालली म्हणून तिला पण घेतलं गरगरीत करून. वर इकडे अंगणातल्या झाडांना पण लागलेली तहान. आधी आंब्याच्या झाडाला पाणी दिलं आणि मग चिकूच्या झाडाला. बघा कोंबडीने काय अवतार केलाय. पानं सगळी खाल्ल्यात आणि फक्त दांडीच ठेवल्या. पाणी घालून इकडे नारळाला पण पाणी दिलं आणि इकडे वापरायच्या पाण्याचं पण ड्रम घेतलं भरून. मग अंगणात पण मस्त पैकी पारणी मारून घेतलं. आज उन्हाचा तडाखा लय पडलेला. असल्या उन्हात माणसाला कळायचं बंद होतं. मुक्या प्राण्यांचं काय हाल होत असेल म्हणून मिट्टूचा पण पिंजरा असा घेतला गार करून. आणि इकडे आशू बघा व्हिडिओ मध्ये मी तिची खेचत असतोय म्हणून व्हिडिओ द्यायला तयार नसत्या. वर इकडे बघा आपली कोको कशी अंडी द्यायला बसल्या. वर इकडे आमच्या मम्मीनं पण कापड धुवून वाळत घालायला चालू केलं. आणि हे बघा आपल्या कोंबडीनं अंड कुठं दिलंय. अंड बघून मी गेलो शेड मध्ये आणि केली सगळी अंडी गोळा. बघता बघता दिवस गेला मावळतीला. मी पण कवायत करत घेतल्या कोंबड्या शेड मध्ये कोंडून. तर इकडे जेनी लागलेली पिल्लं द्यायच्या तयारीला. अथांग प्रयत्नानं जेनीने दिलं पहिलं गोंडस पिल्लू. मग मी पण लागलो तयारीला. पिल्लांसाठी केलं कडक ब्रुडिंग आणि बिछाना गरम करून घेतला बल्ब लावून आणि घेतली पिल्लं ब्रुडिंग मध्ये शिफ्ट करून. खरंच मंडळी जगात कितीही संकट आली तरी आई ती आईच असत्या. पिल्लं आत घेतलेली बघून जेनी बघा कशी येऊन बसल्या. अखेर झाली जेनीची सक्सेसफुल डिलिव्हरी आणि बघा कशी पिल्लांना घेऊन बसल्या. मला हे बघून एवढा आनंद झालाय की शब्दात सांगता येत नाही. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या भोसले MS10 ला सबस्क्राईब करायला विसरू नका.